ओके, ऐका. A composite slab consists of two materials having coefficient of thermal conductivity K and 2K. म्हणजे composite slab म्हणजे स्लॅब जो दोन मटेरियलचा बनलाय. इज इट राईट? ओके, दोन मटेरियलचा बनलाय. ओके, हा. आता काय दिली नी थिकनेस त्याची दिले एक्स अँड 4x. याची थिकनेस ऑफ रॉड दिले एक्स अँड 4x. म्हणजे थिकनेस मी काय दिले टेम्परेचर दिले आउटर सरफेस इज T1 अँड T2 अँड T2 इज ग्रेटर दॅन T1 दिले. आणि विचारले काय रेट ऑफ हीट ट्रान्सफर थ्रू स्लॅब इन स्टेडी स्टेट. बघा आता काय काय दिले मी मार्क करतो. कंपोजिट स्लॅब म्हणून मी असा मार्क केला, दोन पार्ट मध्ये, राईट. आता या स्लॅबचं त्यांनी काय दिले थर्मल कंडक्टिव्हिटी दिले. किती दिले? एकाची दिले के आणि दुसऱ्याची काय दिले 2K. दोघांचा एरिया काय दिला काय? दोघांचा एरिया काय दिला काय? नाही दिलेला. मग एरिया सेम आहे असं अज्युम केलं आपण कनेक्टेड इन सिरीज. थिकनेस म्हणजे लेंथ दिले एक्स आणि 4x, राईट. अँड टेम्परेचर T2 हायर एंडला आहे बघा आणि T1 लोअर एंड. आणि काय विचारलंय काय रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे पी विचारलंय. पी कंडक्शन फॉर्म्युला काय कुठे दिले इज दिले. हा पी ची व्हॅल्यू दिले आणि एक्स फाइंड एफ फाइंड करायचं. एफ कुठे दिले? हा इथे एफ आहे बघा. म्हणजे अल्टिमेटली काय फाइंड करायचं आहे? पीच फाइंड करायचं आहे. म्हणजे पीचा फॉर्म्युला काय क्यू बाय टी. हा एक फॉर्म्युला के ए, म्हणजे त्यामध्ये आपला डेल्टा टी हा एक फॉर्म्युला आणि दुसरा पी कंडक्शनचा आरटीचा फॉर्म्युला काय? आरटीचा फॉर्म्युला काय डेल्टा टी अपॉन, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग हा पी कंडक्शनचा फॉर्म्युला होईल का नाही? इक्वॅलंट. इज इट क्लिअर? पी कंडक्शनचा फॉर्म्युला काय होते? पी आरटीचा फॉर्म्युला असतोय डेल्टा टी बाय पी. म्हणून पी किती आलं आरटी बाय डेल्टा. बट हा कंपोजिट रॉड आहे आपला, हा सिरीज मध्ये आहे असं आपण अज्युम केलंय. मी आहेच असं काही दिलेलं नाही पॅरलल मध्ये सिरीज मध्ये घ्यायचं. इज इट राईट? एरिया सेमच आहे. ओके, ऑप्शन मध्ये एरिया आहे का नाही? आणि त्यामुळे आपण हा सिरीज मध्ये घेतला. मग यामधलं अंडरस्टँडिंग काय? डेल्टा टी सोपा आहे. किती? T2 मायनस टी. हे काल तुम्हाला कुठला फॉर्म्युला यूज करायचा? मग फक्त आपल्याला आरटी इक्विव्हॅलंट फाइंड करायला पाहिजे. म्हणजे आरटी इक्विव्हॅलंट फाइंड करायचंय म्हणजे काय हे थर्मल रेझिस्टन्स वी हॅव टू फाइंड आउट ऑफ फर्स्ट बार प्लस सेकंड बार, कारण सिरीज मध्ये. अंडरस्टूड? एरिया जर डिफरंट असता दिला असता कनेक्टेड पॅरलल 2A झाला असतं. किंवा पॅरलल नाहीये हे सिरीज मध्येच आहे.
त्यांनी मेन्शन केलेलं नाही, बट इट इज इन सिरीज. मग R1चा फॉर्म्युला काय, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतोय? रेझिस्टन्स डिरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? लेंथ x अपॉन K1 इंटू एरिया. बरोबर आहे की नाही? आणि लेंथ किती आहे? सेकंडची 4x डिवाइड बाय 2k. K2 म्हणतो मी पहिल्यांदा. K2 बरं राहून दे. आपण इन टर्म ऑफ L1 रेझिस्टन्सचा फॉर्म्युला बरोबर आहे का बघा, K1 A अँड इट इज L2 K2 A. हे कळालं सगळ्यांना? आपण काय करावलंय? टोटल रेझिस्टन्स फाइंड करावलंय. मग रेझिस्टन्सचा फॉर्म्युला पुट केला. काय फॉर्म्युला? लेंथ अपॉन के. आता फर्स्ट पार्टची लेंथ किती आहे? फर्स्ट पार्टची लेंथ किती आहे? एक्स. के किती आहे? K1 के आहे. एरिया सेम आहे के. सेकंड पार्टची लेंथ किती आहे? 4x. K2 किती आहे? 2k. लेंथ किती आहे? एरिया किती आहे? ए. मी 2 2x झालं. मी ऍडिशन होऊ शकते ना? किती झालं? 3x अपॉन k. बरोबर. मग विचारलंय का आपल्याला? पी कंडक्शन आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आता आपण तयार केला. डेल्टा टी अपॉन आर इक्वॅलंट आर टी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर. हा, मग डेल्टा टी ऑलरेडी दिलंय. किती दिलंय? ए T2 मायनस T1. A T2 minus T1 into K divided by what? X into what? F. आणि आपल्याला व्हॅल्यू F ची फाइंड करायची. आणि मग इकडे काय येणार? डेल्टा टी T2 minus T1 आणि हाऊ मच? आर टी इक्विव्हॅलंट 3x अपॉन K. राईट. आता ह्याच्यावर आपल्याला कम्पेअर करायचं. ए T2 मायनस T1 K बाय X F. हा, आता हे डिवाइड बाय के आहे ना, मल्टिप्लाय होणार. म्हणून मी ए न्यूमरेटर T2 मायनस T1 डिवाइड बाय काय केलं? एक्स. राहिलं बाजूला काय? के. सो मल्टिप्लाय होत. बरोबर. दॅट विल गेट कॅन्सल. तर एफ ची व्हॅल्यू काय आली? 1/3. एफ इज 1/3. अंडरस्टूड? प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला कळालं? ओके एव्हरीवन.